महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांसाठी कधीच लढत नाही, हे वारंवार सिद्ध झालंय. मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या पोरांसाठी एक खूपच खास योजना आणली. योजना ऐकल्याच्या नंतर आता प्रत्येक शेतकऱ्याचा पोरगा हा सरकारी नोकरी तर मागणारच नाही, फक्त आणि फक्त शेतीच करण्याचा प्रयत्न करणार. मंत्री बावनकुळे यांनी योजना काय आणली माहिती का? ऐका. मंत्री बावनकुळे असं म्हणतायत, जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज असेल, जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असेल आणि जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्ता असेल ना, तर शेतकऱ्यांची पोरं कधीच सरकारी नोकरी मागणार नाहीत. ते शेतीच करणार आणि शेतीमध्येच अधिकच्या अधिक उत्पन्न काढणार, असं मंत्री बावनकुळे म्हणतात. हो बावनकुळे, नक्कीच. जर या सगळ्या गोष्टी शेतामध्ये असल्या ना, आमची शेतकऱ्यांची पोरं तुमच्याकडे सरकारी नोकरी मागणार नाहीत. पण शेती करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, खतं, बियाणे, याचे भाव कोण ठरवणार? तुम्ही. तिथेही शेतकऱ्यांना तुम्ही चांगलंच मातीत काढणार. आता दुसरी गोष्ट, शेतकरी राजा, त्याला माहिती असतं आपलं शेतीत जीवन आहे. याच्याकडून त्याच्याकडून उसने पैसे करतो, कर्ज व्याजाने काढतो, बियाणं तुमची खतं खरेदी करतो, शेती करायला सुरुवात करतो. त्यावेळेस दिवस रात्र शेतामध्ये कष्ट करतो माझा शेतकरी राजा. ज्यावेळेस पीक बहरतं शेतामध्ये, जे काही शेतामधून धान्य उगतं, ते धान्य उगल्याच्या नंतर त्या धान्याला भाव कोण ठरवतं? तिथे पण तुम्हीच. म्हणजे शेतकरी दिवस रात्र कष्ट करणार आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव तुम्हीच ठरवणार. तुम्ही तो भाव ठरवताना त्या ठिकाणी पण माझ्या शेतकरी राजाला त्या ठिकाणी पण तुम्ही मातीतच गाडणार. आणि मग मला एक सांगा बावनकुळे साहेब, तुम्हाला कधी शेतीत तुम्ही गेलात का? शेती कधी तुम्ही केली का? फक्त ह्याची ह्याची जमीन फक्त नावावर केली आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त मग लोकांनाच आपल्या शेतामध्ये राबवायला लावले, असं काही आहे का? बावनकुळे साहेब, हे खरंय, शेतकऱ्यांची पोरं तुमच्याकडे कधीच सरकारी नोकरी मागणार नाही. पण त्या अगोदर माझ्या शेतकरी राजाच्या मालाला योग्य तो भाव द्या आणि मग हे असे स्टेटमेंट करा. आणि राहिला विषय तुमच्या सरकारचा, तुमच्या सरकारनं माझ्या शेतकरी राजाचे कायमच मुंडके मोडलेले आहेत आणि हे सत्य आहे. जय जवान, जय किसान.